व्हिडिओमध्ये ऐकल्याप्रमाणे तुम्हाला तर नक्कीच अंदाज आला असेल की हा पदार्थ काहीतरी कुरकुरीत असा आहे। आता हे जे बॉल्स आहेत ते तुम्हाला मी तोडून दाखवते आणि बघा आतमध्ये किती छान प्रकारे चीज मेल्ट झाला आहे, सोबतच त्यामध्ये आहेत कॉर्न्सचे दाणे। तर मग आता तुम्हाला समजलंच असेल की आज आपण बनवणार आहोत चीजी चीज कॉर्न बॉल्स। मुलांना दररोज तेच पोहे उपमा खाऊन खाऊन कंटाळा येतो, तर मग त्यांच्यासाठी बनवा झटपट असे बनणारे चीजी चीज कॉर्न बॉल्स। हे जर तुम्ही एकदा घरी बनवले तर बाहेरचे महागडे फ्रोझन फूड्स घेणं बंद कराल। तर असे हे चीज कॉर्न बॉल्स तुम्ही अगदी झटपट घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यांपासूनच बनवू शकता। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीकडे वळूया। तर सर्वप्रथम इथे मी 6 ते 7 छोट्या आकाराचे बटाटे उकडून साल काढून घेत आहे। बटाटे शक्यतो टोपामध्ये पाणी न टाकताच 5 ते 6 शिट्या होईपर्यंत कुकरमधून उकडून घ्यायचे आहेत। जर मोठे आकाराचे बटाटे घेत असाल तर साधारण 4 ते 5 बटाटे घ्यावे। आणि इथे सगळे बटाटे आपले व्यवस्थित सोलून झाले आहेत। आता मी हे बटाटे चांगले स्मॅश करून घेत आहेत। स्मॅश करण्यासाठी तुम्ही काट्याचा चमचा वापरू शकता किंवा किसणीने हे बटाटे किसून देखील घेऊ शकता। आता हे बटाटे चांगले स्मॅश करून बाजूला ठेवून द्यायचे। आता आपण इथे 3 ते 4 ब्रेडचे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करून ब्रेड क्रम्स करून घेणार आहोत। ब्रेड क्रम्ससाठी इथे तुम्ही ब्राऊन ब्रेडचा देखील वापर करू शकता, तसेच बाजारात मिळणारे रेडीमेड ब्रेड क्रम्स देखील वापरू शकता। इथे मी 5 ते 6 मिनिटांसाठी मक्याचे दाणे बॉईल करून घेत आहे, जेणेकरून खाताना ते छान मऊ लागतील। इथे मी पाव वाटी मक्यांच्या दाण्यांचा वापर करत आहे। मक्याचे दाणे बटाट्याला अनुसरूनच घ्यायचे आहेत। जास्त मक्याचे दाणे वापरले तर ते तेलात तळताना फुटू शकतात। आता या स्मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये उकडलेले मक्याचे दाणे टाकायचे आहेत। 2 चमचे चिली फ्लेक्स। इथे तुम्ही चिली फ्लेक्सचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे चिली फ्लेक्स घरच्या घरी देखील बनवू शकता, त्यासाठी तुम्हाला लाल सुक्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या। आता यामध्ये 1 चमचा ऑरिगॅनो टाकलेला आहे, किंवा तुम्ही ह्यामध्ये पिझ्झा सीझनिंग देखील टाकू शकता। यापैकी काहीही नसेल तर तुम्ही 1 ते 2 किसलेल्या लसणाच्या पाकळ्या देखील टाकू शकता। त्यानंतर ह्यामध्ये ब्रेड क्रम्स टाकायचे आहेत। आणि आता सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे चीज। हे नॉर्मल चीज आहे जे मी किसून टाकलेलं आहे। साधारण 2 क्यूब चीजचा वापर इथे मी केलेला आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। मिठाचं प्रमाण जरा जपून वापरायचं, कारण चीज ऑलरेडी खारट असतं। त्यानंतर आता हे सगळं काही व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं। आता ह्याचे छोटे छोटे लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे। जर हे चीज कॉर्न बॉल्स तुम्ही लगेच तळून घेणार असाल तर 10 ते 15 मिनिटांसाठी ते डीप फ्रीज करून घ्यायचे आहेत। आता इथे मी एक बाउल घेतला आहे, त्यामध्ये 2 चमचे मैदा, 1 चमचा कॉर्नफ्लोअर टाकून गरजेनुसार पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून याची पातळ अशी पेस्ट बनवून घेत आहे। आता यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून ही स्लरी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। आता यामध्ये तयार केलेले चीज बॉल्स एक एक करून या स्लरीमध्ये म्हणजेच मैदा कॉर्नफ्लोअरच्या घोळमध्ये चमच्याने टाकून ब्रेड क्रम्सने कोट करून घ्यायचे। इथे आपण चीज कॉर्न बॉल्सवर ब्रेड क्रम्सची सिंगल कोटिंग करून घेतलेली आहे। तसेच इथे मी अजून एक चीज कॉर्न बॉल कोट करून दाखवत आहे। इथे मी चीज कॉर्न बॉल मैदा कॉर्नफ्लोअरच्या घोळमध्ये घोळून ब्रेड क्रम्सने कोट करून घेतला आहे। इथे आपण डबल कोटिंग करत आहोत, म्हणजेच 2दा मैदा कॉर्नफ्लोअरच्या घोळमध्ये घोळून 2दा ब्रेड क्रम्सने कोट करून घेत आहोत। आता हे चीज कॉर्न बॉल्स तळण्यापूर्वी 10 ते 15 मिनिटांसाठी डीप फ्रीज करून घ्यायचे आहेत। आता 10 ते 15 मिनिटांनी हे चीज कॉर्न बॉल्स गरम तेलामध्ये सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। गॅसची आच मंद ठेवूनच हे चीज कॉर्न बॉल्स तळून घ्यायचे आहेत। हे चीज कॉर्न बॉल्स तुम्ही झिपलॉक बॅगमध्ये ठेवून फ्रीझरमध्ये 1 महिन्यासाठी ठेवून जेव्हा तळायचं असेल तेव्हा फ्रीझरमधून काढून गरम तेलात टाकून तळू शकता। आणि अशा प्रकारे आपले हे चीज कॉर्न बॉल्स एका बाजूने छान सोनेरी रंगाचे झालेले आहेत। आता आपण हे चीज कॉर्न बॉल्स दुसऱ्या बाजूने देखील तळून घेत आहोत।
आणि अशा प्रकारे आपले हे चीज कॉर्न बॉल्स छान तळून झालेले आहेत। हे चीज कॉर्न बॉल्स तुम्ही टोमॅटो केचप सोबत सर्व करू शकता। तर असे हे झटपट बनणारे आणि मुलांच्या आवडीचे चीज कॉर्न बॉल्स तुम्ही नक्की बनवा आणि ते कसे झाले आहेत हे आम्हाला लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा। तसेच आमचे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। लवकरच भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।